माझ्याकडे शब्द नाही. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. पण खरंच तो उत्कृष्ट शो आणि तुम्ही हे लोकांनी त्याचा म्हणजे ते बेनिफिट म्हणा किंवा तुम्ही जरूर तुम्हाला बोलवावं आणि तुमच्याकडून जे काही तुमच्या आणि आम्ही फक्त मराठी कार्यक्रम करतो असं नाही, हिंदी तर आम्ही यावर्षी 3 जगातल्या आणि हिंदुस्थानातल्या मोठ्या 3 लोकांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे मदन मोहन, येस दुसरं आहे मोहम्मद रफी आणि तिसरं आहे तलत महमूद. वाव त्या तिघांची जन्मशताब्दी एकत्र मनवतोय आणि त्याचे आमचे कार्यक्रम बरेच चालू आहेत. मस्त नोव्हेंबरमध्ये सलील चौधरी यांची जन्मशताब्दी सुरू होते, तर त्यांचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. ज्या अनेक संगीतकार होऊन गेले त्याच्यातले ते मोजके 4-5 संगीतकार आहेत ज्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे, त्यांची जन्मशताब्दी वा. मनवणार. मस्त. पण हे या वर्षी यशवंत देव आणि श्रीनिवास कळे यांची जन्मशताब्दी सुरू होते, सुपर ते सुपर. कार्यक्रम मी करणार. वा 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 मस्त. म्हणजे मी तर ते टाइम कधी पटकन येतोय आणि मी हे प्रोग्राम पाहायला मिळतील आणि अटेंड करायला मिळतील हे बघतोय. तर हे बुक कसे करू शकतात लोक? बुक माय शोवर किंवा माझा नंबर सगळीकडे आहे. चालेल. अनेक वेळा असं होतं की आम्हाला स्पॉन्सर्स सांगतात की आम्ही तुम्हाला एवढा पैसा देतोय, तुम्ही फ्री ठेवा प्रोग्राम. हा आणि त्यांची इच्छा असते की हाऊसफुल कार्यक्रम जावा आणि त्याच्यासाठी त्यांना तो फ्री ठेवायचा असतो. ते जरूर. म्हणतात तुम्हाला किती पैसे हवे देतो, तुम्ही कार्यक्रम फ्री ठेवा. वा. असे अनेक कार्यक्रम आम्ही फ्री पण करतो. ओके. त्याच्यानंतर मध्ये आम्ही एक खूप वेगळी स्कीम सुरू केली होती, ती फक्त आम्ही करतो, अच्छा. की आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचं ज्येष्ठ नागरिकांना 50% आम्ही तिकीट देतो. ओ मित्रांनो ऐका, 50 अजूनही अवेलेबल आहे. जेव्हा तिकीट सेल असतो सेल या तेव्हा आम्ही प्रत्येक तिकीट 50% 60+ लोकांना देतो. म्हणजे कुठल्याही शोला कुठल्याही शोला, आमच्या कुठल्याही शोला. खरं सांगताय? हो, येस. अहो खरंच चांगले. मानणाऱ्यांपैकी माणूस आहे की एक तर आम्ही तिकीट ₹1000 आणि अशी तिकीट ठेवत नाही. माझं असं म्हणणं आहे की एक मराठी माणूस, दर्दी माणूस जेव्हा कार्यक्रमाला तुमच्या येतो, तो काटकसर करून आलेला असतो, तर त्याला अशा अमाऊंटचं तिकीट ठेवा की तो बिचारा येऊ शकेल. तो ₹100 येऊ शकेल, तो ₹200 तुम्ही ₹1000 तिकीट ठेवलं की तो माणूस विचार करतो की ₹1000 म्हणजे जायचं की नाही जायचं इथून सुरुवात. घरातली 4 माणसं तर 4000 गेले ना. म्हणजे टू ड्यू रिस्पेक्ट जे काय असेल. म्हणून मग मी अशा नागरिक, मी समजा याविषयी ₹500 तिकीट ठेवीन, तर मी ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत ठेवतो. वा वा. ऑन ₹500 ओनली. मेसेज द्या ना ज्येष्ठ नागरिकांना, मेसेज द्या स्पेशल. Senior citizens, they can come to my program where the show is ticketed show and the highest denomination का जो भी टिकट होगा वो टिकट आपको 50% में मिलेगा. 100 ये मेरी गारंटी है. मराठी और हिंदी शो, एनी शो ऑफ अरुण जी, अतुल दाते जी. येस. मी पुढे शब्द नाहीये माझ्याकडे खरंच. म्हणजे मी एवढं छान, म्हणजे सी असं करायला, म्हणजे तुम्ही तो विचार पण करताय, एवढं खूप मोठी गोष्ट आहे. प्रोग्राम करायला काही खाण्याची गोष्ट नाही. व्हेरी नाईस. म्हणजे अप्रिशिएट. लास्ट आपण आता हा पहिल्या राऊंड सुरू व्हायच्या अगोदर एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला लिगसी म्हणून पाठी काय ठेवायचं? तुम्हाला कसं लोकांनी ओळखलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 2 गोष्टी. एक तर मला जे माझ्यामध्ये आहे तेच, की मला अरुण दात्यांचा मुलगा म्हणून जे रेकॉग्निशन मिळालंय तेच मिळावं आणि मी या जगातून जाईन त्या दिवशी एक उत्तम माणूस गेला आहे याचं मला ती दाद हवी. वा, क्या बात. किती मोठा प्रोड्युसर होता, किती काय काम केलं याच्यापेक्षा एक ह्युमन बीइंग. आपण जेव्हा एक चांगला माणूस जातो तेव्हा आपण हा माणूस खूप चांगला होता अशा फार कमी लोकांसाठी बोलतो. ते मला तसं जगायला. वा वा वा. खूप सुंदर, खूप सुंदर, मस्त. आणि तुमच्या रिलेटेड एक प्रश्न, जे इव्हेंट मॅनेजर्स आहेत ते पण खूप जण इव्हेंट्स करतात, छोटे मोठे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आहेत. तर आजचा तरुण इव्हेंट मॅनेजर असेल किंवा मॅनेजमेंट कंपनी असेल तर त्यांच्यासाठी काही सांगू शकता का तुम्ही? काय ऍडवाइस देऊ शकता का? आवडेल कि आप चाहे कितना भी इवेंट मैनेजमेंट पढ़ लो, आप कुछ भी कर लो, जब तक आप जमीन पे काम नहीं करते आपको कभी काम नहीं आ सकता, कभी भी नहीं. नेवर. क्या You will never learn through books. क्या बात है. I don't think you can ever learn any art through books or any management through any books. वाह. आपको सिर्फ मार्क्स मिलते हैं, आपको काम नहीं मिलता. तो आपको मार्क चाहिए कि आपको पैसा कमा के काम चाहिए, ये आप ध्यान में रखिए क्या करना है. सो नाईस. आणि मराठी माणसासाठी काही एक तुमचा मेसेज? मराठी माणसासाठी की मराठी कलाकारामागे उभा राहा नेहमी. आपण मराठी कलाकार खूप कमालीचं काम करतात, बिचारे खूप मेहनतीने वर येतात. मी माझ्या वडिलांचं जरी इतकं मोठं नाव असलं तरी मी स्वतःच्या मेहनतीने वर आलोय, मला खूप अभिमान वाटतोय खरंच. आणि आपण नेहमी हा विचार करावा की आपल्या मागे कोणाचं नाव आहे किंवा आपण कोणासाठी करतोय तर कोणासाठी करतोय, हा एम ठेवून करावा आयुष्यामध्ये. वा.
क्या बात. सक्सेसफुल व्हालच 100%. मस्त मस्त. मित्रांनो, आपण आता ऐकलात अतुल दातेजी आपल्या बरोबर आहेत. तर आता आपण एक जसं रॅपिड फायर राऊंड असते, तर रॅपिड फायर राऊंड आहे, पण तुमच्या आवडी निवडी आम्हाला समजायचे आणि ऑडियन्सना पण आम्हाला समजून घ्यायचंय तुम्हाला. तर पण विचार खूप नाही करायचा, लगेच सांगायचं. तर रेडी? म्हणजे करोडपती होण्याच्या मार्गावर आहे मी. हा, हे केबीसी सारखं विचारलं. नाही नाही, तसं काही नाही. नाही, तुमची आवड निवड आम्हाला प्रत्येक व्यक्तीला जाणण्याची इच्छा मिळते. आम्हाला हा एक प्लॅटफॉर्म आहे जे मला तुम्हाला ओळखायला मिळेल किंवा आणखीन ऑडियन्स जे बघत असतील जाणून घेऊ शकतो तुमच्या आवडी निवडी, आणि आपण रिलेट करतो. अरे मला पण हे आवडतं, सो मला हे आवडतं म्हणून ही राऊंड मी अशी केली. तर वन वर्ड आन्सर असा आहे. तर तुम्ही रेडी? तर आपण मित्रांनो आपण करूया सुरुवात. तर तुमची फेवरेट मूवी? कोशिश, संजीव कुमार आणि जया बाजरी. हो, ज्याच्यामध्ये दोघं जण मुख बहिरे. अगदी सुंदर. त्यांना त्याच्यामध्ये एकही शब्द नाहीये. हो, पण त्यांनी जो मेसेज पोहोचवलाय गुलजारजींनी, जबरदस्त. असं वाटतं की वन ऑफ द फायनेस्ट मेसेज. क्या बात आहे. मस्त सुरुवातच सुरू आहे. सिक्सर मारली तुम्ही. फेवरेट मूवी ऍक्टर तुमचा? खूप असतील, पण असा एक आपला पण एक दिल के म्हणजे दुसऱ्याला वाईट वाटणार नाही, पण नाही म्हणजे माझी कोणाची लहानपणी नाव घेतल्यावर दुसऱ्याला वाईट नाही, पण लहानपणी कदाचित एखादा आवडत असेल. लहानपणी हो, आता ते संजीव कुमार, हो, पण आता नसीरुद्दीन शाह, हो हो हरीश रावल, हो, आता सगळेच खुश. फेवरेट फिमेल मध्ये नूतन, हा मी तेच विचारणार. शबाना आझमी, हो ग्रेट. सुनीता पाटील ऐकतायत. हो, आता शबाना आझमी आणि ऐकतायत ते. येस येस येस, मस्त. तुम्ही लहानपणी कुठला, आपण लहानपणी खेळतो, तर लहानपणीचे गेम पैकी तुमचा आवडता गेम कुठला होता? लाईफ टाइम क्रिकेट. क्रिकेट लहानपणी, आता खेळायला मिळतं? आज पण खेळताय? खेळण्यापेक्षा बघतो खूप बघायला. वा वा, आपल्याकडे जागा. मी आता तेच म्हटलंय. हो, खरीच गोष्ट आहे, खरी आहे गोष्ट. पण कधी खेळायला मिळालं तर तुम्ही खेळाल पण? खेळलो खूप छान. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मी जवळजवळ सगळ्या प्रकारचे, मी फुटबॉल खेळलोय, मी टेबल टेनिस खेळलोय, बॅडमिंटन खेळलोय, मी हॉकी खेळलोय, क्रिकेट खूप खेळलोय, स्विमिंग केलंय. हा कॅमेरा चालू आहे आता. येस, या राऊंडला स्विमिंग केलंय, ओके केलंय. येस. आणि त्याच्यातली एक गमतीदार गोष्ट अशी आहे की माझ्या आईने मला स्विमिंग करायला शिकवलं, पण आयुष्यातले प्रॉब्लेम पार करून कसं जायचंय माझ्या वडिलांनी. वा वा वा, व्हेरी. सायकलिंग जसं म्हणतो मी की सायकलिंग माझ्या आईने शिकवलं, ओके, पण आयुष्याचा तोल कसा सांभाळावा हे माझ्या वडिलांनी. वा, मस्त, फार मोठी गोष्ट माझ्यासाठी. मस्त. आता गेम टू वॉच और प्ले, विच वन? म्हणजे बघायला पण आवडतो, खेळायला पण आवडतो. क्रिकेट सांगितलं, ओके, क्रिकेटच. अजूनही क्रिकेट पाहणं पण होतं? पाहायला आवडेल, पाहायला आवडतोच, ओके, खेळायलाही आवडेल. वा, कारण अदरवाईज आय डोंट प्ले गेम्स विथ एनीबडी. छान छान छान. फेवरेट विथ एनीबडी. तुमचा मोबाईल मध्ये आजकाल कधी कधी गेम आपण खेळतो, काही असेल तर कुठला गेम खेळता? कुठला गेम खेळता आता मोबाईल मध्ये? आम्हाला पर्सनली जाणून घ्यायचं. टेनिस खेळतो. टेनिस. हो, वा वा. फेवरेट तुमचा पास टाइम? म्युझिक अगेन. वा, गाणी ऐकता? मी काम म्हणून पण गाणं ऐकतो, मी पास टाइम म्हणून पण गाणं ऐकतो. सगळ्यासाठी माझ्यासाठी गाणं, संगीत गाणं. आणि माझं दैवत, माझे वडील जरी असले तरी माझं दैवत, जे जगाचं दैवत आहे ते लता मंगेशकर. हा, वा वा वा, सुंदर. तुम्ही पुस्तकं वाचण्याची आवड आहे का? फेवरेट बुक टू रीड? आता फार नाही वाचत. आता पुस्तकं म्हणजे आय रीड बुक्स थ्रू ऑडिओ बुक्स. बरं, पूर्वी असे होते फिजिकल होते, मग डिजिटल झाले, आता ऑडिओ होतात. ऑडिओ बुक ऐकता? कुठलं एखादं आता ऐकलेलं किंवा अगोदर आवडतं बुक म्हणजे कुठलं तुमचं? खूप वाचले असतील, पण तरी. आता लेटेस्ट एक पोसेडियन ऍडव्हेंचर नावाचा पिक्चर आला होता. पोसेडियन ऍडव्हेंचर मी बघितलंय. आग लागण्याचं ते ना पुस्तक, म्हणजे त्याचं मी वाचतोय सध्या. बोटी मधलं ते होतं. अगदी अगदी. हा हा हा, आम्ही लहानपणी ते पिक्चर बघितलेलं. हा, वसंत टॉकीजला. मिराकल्स बघायला मिळायचे तेव्हा. जबरदस्त. तेच वाचतोय. तुम्हाला लहानपणी आठवतंय? बिकॉज याच्यावरती टॉवरिंग इन फॉर्नो वगैरे असे पिक्चर होते त्यावेळेला. तर या पोसेडियन ऍडव्हेंचरच्या वेळेला ते येणार होतं आणि असं होतं. समुद्रात घडलेलं आहे. हा, आणि हे बिल्डिंगला फॉर्नो. एक्झॅक्टली. वा वा वा, मस्त कनेक्ट झालो मी एकदम लहानपणीमध्ये गेलो एकदम. मस्त वाटलं. फेवरेट नाटक तुमचं बघता? कधी बघायला मिळतं तरी फेवरेट नाटक? नटसम्राट. हा, डॉक्टर लागू ओरिजिनल. सगळेच तुम्ही क्लासची उत्तरं देते. म्हणजे माझ्या नशिबाने. नाही, खरंच म्हणजे हे पण एक भाग्य लागतं की आपण चांगलं बघणं, चांगलं ऐकणं, चांगलं वाचणं. देव बाबळी आता मला बघायचंय. त्याच्यानंतर
लक्ष्मणाच्या बायकोवर उर्मिलायन आलाय सध्या. आलेलं आहे. हो, उर्मिलायन. उर्मिलेबद्दल कधीच कोणी बोललं नाही. हो लक्ष्मणाची बायको 14 वर्ष तिने काय केलं वनवासात हे लोक गेल्यावर? बरोबर. तिची काय चूक होती? काहीच नव्हती. त्याच्यावरचं नाटक आहे अप्रतिम. असेल मी आता नवीन आलंय, वाव. ते बघायला पाहिजे. आणि खूप आहे. पुरुष नाना पाटेकरांचं बघितलं ओरिजिनल. हा, आता शरद पंक्षीजी त्यांचं वा वा, खरंच मी पण बघितलं नाना पाटेकरांचं. हे बघायचंय. मस्त मस्त, खूप छान. फेवरेट क्रिकेटर, आता एवढं क्रिकेट खेळताय तर फेवरेट क्रिकेट अगोदरचे लहानपणीचे आणि आता असं काही फरक असू शकतो तरी पण? सुनील गावस्कर. हा, आजही माय फेवरेट. कनेक्ट होतोय आपण. येस येस. फेवरेट सिंगर तुम्ही सांगितलं लता मंगेशकर. मेल सिंगर मध्ये कोण विचारू शकतो? अरुण दाते. नाही नाही नाही, पण ओव्हरऑल आय हॅव ग्रोन लिसनिंग टू. खरंच खरंच, म्हणजे ते कसं असेल ना, मी असं विचार करतो. तसे आपले किशोर कुमार आहेत, हो भरपूर, रफी साहेब आहेत, खूप आहेत. आणि खूप अप्रतिम लोक आहेत. मंदाडे आहेत, यशुदास आहेत, कितीतरी लोक. किती स्वर्गीय आनंद देणारी लोक फार कमी आहेत. अगदी अगदी खरंच. तुमचं एखादं आवडतं गाणं फेवरेट? बापरे, खूप आहेत, कारण एवढी ऐकताय. चूज करणं. वडिलांनी मला जगायला शिकवलं. या जन्मावर या जगण्यावर शतदा घडेल खरं. वा वा. काय मी पाठवलंय त्यांना वाढदिवसाला. हो, येस. वा 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 वा, मस्त मस्त. फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन इन इंडिया, भारतामध्ये जर कुठे ट्रॅव्हल करा आवडीची? एनी डे. नॉट बिकॉज यू आर सिटिंग नेक्स्ट टू मी. नाही, मला पण आवडतं. माझी उत्तरं तुमची उत्तरं सिमिलर होत आहेत. मला पण एनी टाइम, मी किती फिरलो एनी ओपन, बाकीचे पण आवडतात मला. फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन अब्रॉड, कधी कुठल्या ठिकाणी जायला आवडेल गेला नसाल तर, आणि जर गेला असाल तर? मी रिसेंटली एक सिनेमा जवळजवळ 50 वेळा पाहिला, वेगळ्या वेगळ्या पार्ट्स मध्ये. त्याचं नाव आहे जिंदगी ना मिले दोबारा. आणि तो मी, मंदार आपटे आणि पल्लवी पारगावकर यांची गायिका, आम्ही तिघांनी मिळून एकत्र अनेक वेळा कार्यक्रमांसाठी गेला असताना किंवा एकमेकांच्या घरी किंवा आपापल्या घरी इतक्या वेळा बघितलंय की आमच्या तिघांच्या ग्रुपचं नाव जिंदगी ना मिला दोबारा आहे. आपण पण टाइमपासला तोच बघितला किती वेळा. आणि म्हणून मला असं वाटतं की कधीतरी स्पेन बघायला आवडेल. वाव, खरंच खरंच. त्या पिक्चर मध्ये ना मधून पेन आहे फक्त. आणि तो पिक्चर, म्हणजे मी माझी गोष्ट सांगतो, पण तुम्ही पण कदाचित अनुभवलं असेल, मी मधून पण लावला ना तरी बघत राहतो. एक स्पोर्ट जे तुम्ही म्हणाला की मी कुठलं नाही केलं, मला अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंग. वाव, त्याच्यामध्ये काय दाखवलं एक्सपिरियन्स तो. मस्त. आणि ते एवढं पिक्चरायझेशन चांगलं केलं की असं वाटतं की प्रत्येकाने एक अनुभव घ्यावा. आपण करू शकतो हे. हो, फक्त सेफ्टी. मला फक्त आलं नाही तरी. हो, पण मला फक्त आहे ना, प्लॅटफॉर्मवरती असो आपण बिंदास बोलतो, पण काय, मला कुठेही गेलं ना, मला एक ती सिक्युरिटीची भीती वाटते. म्हणजे तिकडची व्यक्ती आपल्या सेफ्टीसाठी. आत्ताच एक तुम्ही पाहिलं म्हणून ते सौरव गंगुले सिनेमामध्ये बघून अरे वा आपल्याला येऊ शकतं असं वाटतं. खरं उतरल्यावर कळतं काय आपल्याला उतरलं. पण जे माणसं आहेत ना, जे काय म्हणू शकतो, ती जी आहे ती एक्सपिरियन्स आहेत का या सिक्युरिटीची दृष्टीने, सो ते एक असणं जरुरी, भीती वाटते. फेवरेट टीचर इन चाइल्डहुड आठवते का? कॉलेजमध्ये असेल तरी? खूप आहेत. एकाला सांगितलं तर वाईट वाटेल असं कोणाला? असं नाही. आमच्या कॉलेज टाइम. तुमचं कुठलं कॉलेज होतं? चेतना कॉलेज ऑफ हिस्ट्री. तर बँड्राज नागरकर मॅडम होते आमच्या त्या. आय वॉज व्हेरी क्लोज टू अस. ओके. ऑल द स्टुडंट्स. बांदिवडेकर म्हणून होत्या. वाव, आहेत म्हणजे मस्त मस्त. आणि आमच्या प्रिन्सिपल सरवाल मॅडम, सगळ्यात म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या वडिलांकडून जेवढे शिकलोय तेवढंच या लोकांकडून शिकलोय. मस्त. तुम्हाला गुरु हा वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये आयुष्यात मिळत असतो. खरंच. कधी मित्राच्या रूपाने, कधी मैत्रिणीच्या रूपाने, कधी शिक्षकाच्या रूपाने, कधी आई वडिलांच्या रूपाने. अगदी अगदी. तुम्ही तो वेळोवेळी कोणाला गुरु मानायचा आणि त्याच्यातून काय चांगलं घ्यायचं हे तुमच्या हातात असतं असं मला वाटतं. सो नाईस. आणि चेतना कॉलेज खरंच छान. मी फक्त थोडा टाइम तिथे गेलेलो. आम्ही एक डिप्लोमा कोर्स आम्ही त्यावेळेला केलेला, म्हणून हॉटेल मॅनेज, मी बिझनेस मॅनेजमेंट पण तिकडूनच केलं. तिथूनच. एफिलिएटेड टू द इंडियन मर्चंट चेंबर्स. म्हणून असेल. करेक्ट. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. फेवरेट पॉलिटिशियन? खतरनाक प्रश्न असं नाही वाटत ना? पण मला विचाराल तर, आणि मला सांगायला लाज नाही वाटेल की इट वॉज अटल बिहारी वाजपेयी अँड नाव इट इज मोदी. त्यात काय मस्तच, प्रश्नच नाही. कारण दोन्ही स्टॉलवर्ड्स आहेत एवढे. इतक्या खालून जमिनीवर आलेला माणूस, इतक्या वर गेलेला माणूस आपल्या इंडियन पॉलिटिशियन्स मध्ये खरंच कमी आहे. व्हेरी नाईस. छान छान, मस्त. फेवरेट लीडर इन हिस्ट्री? हिस्ट्रीमध्ये पण आपण कधीतरी
हिस्टॉरिकल लीडर आवडतात खूप? तुम्हाला कोण एखादी व्यक्ती? शिवाजी महाराज. हा, क्या बात आहे. माझी सगळी उत्तरं मी उत्तरं लिहिली असती ना तर तुम्ही तीच स्टिक मारताय. खरंच मस्त. म्हणजे ऑल टाइम फेवरेट, प्रश्नच नाही. फेवरेट स्टोरी यू हर्ड? लहानपणी कधी गोष्टी आजींकडून किंवा बाबांकडून कधी कधी मोका आला का, किंवा असं बोलणं किंवा एखादी गोष्ट? खूप गोष्टी ऐकल्या. खूप आहे, पण त्यामध्ये आठवणारी कुठली एक गोष्ट रिपीटेडली बाबांकडून हा 100 वेळा ऐकली, कारण माझा सगळ्यात आवडता प्राणी हत्ती होता. आजही आहे. आणि म्हणून मला ते एक हत्तीची गोष्ट सांगायची लहानपणी, वा वा. की कसा हत्तीने सोंडेमध्ये वाघाला घेतला आणि टिकून दिलं. ही गोष्ट मला आजही जवळची वाटते, वा. कारण मी फक्त तेव्हा जगू शकलो ती गोष्ट. आज मला ती, आता बाबा गेले, मी मोठा झालो, सगळ्यात काही गोष्टी आपण मोठ्या झाल्यावर फार डिस्टॉर्ट होतात असं मला वाटतं. अगदी त्याच्यातली गोष्ट नावाचीच गोष्ट डिस्टॉर्ट होते. हो, खरंच आहे. म्हणूनच हा प्रश्न. गोष्ट ऐकणं बंद करतात. मला गोष्टी ऐकायला खूप आवडतात आजही. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कथेशी निगडीत असलेले सिनेमे मला खूप आवडतात. मस्त, चांगली कथा असेल. खूप छान, खूप छान. फेवरेट ड्रेस टू वेअर? असे तुम्ही सगळे ड्रेसेस? एनिथिंग दॅट मेक्स मी कम्फर्टेबल ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. मला Okay. पायजामा कुर्ता आवडतो. कार्यक्रमात मी टी शर्ट आता जसं घालतोय तेही घालतो, कुर्ता घालतो, जॅकेट घालतो, सगळंच आवडतं मला. येस. मी जिथे कम्फर्टेबल आहे तिकडे. मी लोकांच्या कम्फर्टसाठी कपडे नाही घालत कधी. सो नाईस, सो नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. प्रोग्राम टू वॉच? फेवरेट प्रोग्राम टू वॉच? म्हणजे अगोदरचा असेल, लहानपणी कुठला टीव्हीवरती बघण्याचा एखादा आवडता प्रोग्राम असेल, आणि आत्ताचा काही बघण्याचं असेल, तर दोन्ही सांगितले तरी चालतील. मला असं वाटतं की एक कार्यक्रम यायचा प्रत्येक रविवारी, साप्ताहिकी. हा, साप्ताहिकी म्हणजे आपल्याला या आठवड्यात काय काय येणार आहे हे सिद्धार्थ काट करायचे का? स्वप्न दाखवणारा प्रोग्राम होता तो. हा, काय पूर्ण असे असायचे. आणि लहानपणी आपल्याला स्वप्न पूर्ण होणार की नाही माहिती नसतं, म्हणून आपल्याला बघायला आवडतं. वा 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 वा. फेवरेट गॅजेट यू यूज? तुम्ही कुठले गॅजेट यूज करता का? मोबाईल शिवाय किंवा मोबाईल? मध्ये म्युझिक आहे, ह्याच्यामध्ये मित्रमैत्रिणी आहेत, ह्याच्यामध्ये काम आहे, ह्याच्यामध्ये सगळं जग आहे. फुल मोबाईल. वा वा वा. पण गॅजेट फ्री आयुष्य व्हावं असं माझी फार इच्छा आहे. खूप छान, प्रयत्न करा. त्यातून किमान 15 दिवस तरी. खरंच व्हेरी नाईस. यंग स्टार सिंगर फेवरेट तुमचा कोण आहे का? तुम्ही वन टाइम इट वॉज सोनू निगम. नाव Okay. इज नॉट यंग, हो. ॲज मच यंग. हा, एक्झॅक्टली. पण दुसरी पिढी म्हणा किंवा नवीन मधले छान लोक आहेत. खूप आहेत. एकाचं नाव मला नाही घ्यायचं, कारण दुसरं- एक शर्वरी काशीद म्हणून आहे, ती एक अप्रतिम शर्वरी काशीद, शी फ्रॉम सतारा, हा, ती आहे. एक अमोल चव्हाण म्हणून आहे मुंबईचा, तो Okay. चांगला गाणार आहे. ओके. खूप चांगले लोक आहेत. वा वा. किंवा सारेगम आम्ही जेव्हा लहान मुलांचं केलं तेव्हा 4-5 मुलं जी आली, ओके. त्याच्यातली पण मुलं खूप चांगली गाणारी आहेत. सी, इट ऑन डिपेंड्स. तुमच्या वयाच्या 15व्या वर्षी नंतर जर तुमचे स्वप्न बदलली, तुमचा आवाज बदलला, बरोबर. सगळंच बदलत जातं. खरंच तुम्ही ते मेंटेन करायला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, त्यांच्या आई वडिलांनी पण आणि त्यांनी पण. बरोबर. ते खूप कमी लोक करतात. आज काय झालंय की माझा मुलगा 8व्या वर्षी अप्रतिम गातो, म्हणून ते तिथेच अडकून जातात. हो, ते त्याच्या पुढच्या लाईफचा विचारच नाही करत. अगदी इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. खरं. पुढचं ग्रोथ आणखीन थांबवतात ते. शिकायला पाहिजे, चांगल्या लोकांकडे शिकायला पाहिजे, चांगल्या गुरूंकडे शिकायला पाहिजे, चांगलं संगीत ऐकायला पाहिजे. अगदी. माझे वडील जेवढं गायचे त्याच्या दुप्पट ऐकायचे. मायकल जॅक्सन सुद्धा ऐकायचे बाबा, भावगीत गायक असून. खूप छान. त्याच्यामध्ये सगळं येतं ना की तुम्ही काय ऐकता, आणि तुमच्यावर, म्हणजे मायकल जॅक्सन ऐकल्यावर काय ते तसे गायला नाही लागले, पण चांगल्या सुरांची समज असायला तुम्हाला कुठलंही गाणं ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. मला याच्यावरून ते आठवलं की देवानी देणगी पण अशीच दिली आहे समजून, की 2 कान दिलेत, 1 तोंड दिले. हो. म्हणजे हे बोलताना मला ते आठवलं. तर खरंच मला ह्या बरोबर एक जस्ट विचारायचं आहे. तर नवीन गायक पण समजा कोण असतील, ज्यांना प्लॅटफॉर्म नाहीये, काही नाहीये, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, आणि पॉसिबल तरी खूप लोक त्यांना पण कुठे, हा, मी बऱ्याच लोकांना आवाज कधीतरी फेसबुकवर मिळाला प्लॅटफॉर्म तर त्यांना. मी स्वतः कॉन्टॅक्ट करतो बऱ्याच लोकांना. मी तुमचा स्वभाव बघितला म्हणून. अगदी. तुमचा आवाज ऐकायला आवडेल, मला काहीतरी पाठवा. आमची पल्लवी पारगावकर ही जी गायिका आमच्यावर गाते, ही मला अशीच फेसबुकच्या थ्रू मिळालेली गायिका आहे. हो मित्रांनो, ऐका. मी तिचा आवाज ऐकला आणि मला ती म्हटलं तिचा आवाज चांगला आहे, पण मग हे असं रेकॉर्डिंग काहीतरी वेगळं ऐकू येत होतं. हा, म्हणून मी तिला फेसबुकवर मेसेंजरवर कॉन्टॅक्ट केला, आणि माझ्यासारखा मीच आहे, म्हणजे मी स्पष्ट बोलतो, गाणं आणि खाणं या 2 गोष्टी मी कधी कुठे बोलत नाही. मी तिला मेसेज केला आणि तिला सांगितलं मला तुझ्याशी बोलायचंय. तिने मला नंबर शेअर केला, मी बोललो आणि पहिलं वाक्य माझं हे होतं की मला तुझं गाणं मी जे ऐकलं ते आवडलं नाही, पण मला कल्पना आहे की तू खूप छान गात असते पाहिजेस,
तर मला काहीतरी गाऊन पाठव. मग तिने मला गाऊन पाठवलं. आज गेले 5 वर्ष माणिकची वन ऑफ द मेन लिडिंग सिंगर्स इज पल्लवी पारगाव. पारगाव. तुम्ही ऐकत असाल पल्लवीजी, आमच्या प्रोग्राम मध्ये जरूर या. मी सगळ्यांना इन्व्हाइट करतोय बघा. गायकांचं संमेलनच बनणार होतं. नाही गायक नाही, असे किती एपिसोड्स असतील वेगवेगळे. प्रत्येक पर्सनॅलिटी एक पुस्तक आहे जसं सांगतं, आणि एक वेगळं काहीतरी त्यांच्या. ऍडव्होकेट हा. पर्सन. हो हो हो. आणि तिचा नवरा आमचा मित्र आहे, तो क्रिमिनल लॉयर आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बेस्ट विशेस आमच्या टीम कडून. फेवरेट फ्रेंड्स करंटली इन द इंडस्ट्री. आता हे एकदम कोडासारखं वाटेल, पण तरी असे खूप असतील, पण तरी खूप आहेत. खूप आहेत. कोणाचं एकाचं नाव घ्यायला बरोबर नाही वाटणार का? नाही चालेल, ठीक आहे, मी समजू शकतो. नॉट फॉर एनी प्रोफेशनल रिझन. हा, खूप आहेत आणि जे आहेत ते सगळ्या जवळ. आणि एखादं राहू पण शकतं असं वाटतं. बरोबर, खूप जवळ. पल्लवी आहे, मंदार आहे, श्रीरंग भावे आहे, खूप लोक आहेत. वर्षा आमची दोषी आहे. हो. पण मला असं वाटतं की आय एम अ व्हेरी बिग म्युझिकल फॅमिली. एक्झॅक्टली. मी आणि कोणाचं राहील एक. माझे घरचे जरी 2-4 लोक असले तरी माझे म्युझिकल फॅमिली इज 2-4 लाख लोकांची. वा वा, मोठी फॅमिली आहे. मोठी फॅमिली. व्हेरी नाईस. आम्ही पण त्याच्यामधले आहोत असं. येस येस येस, थँक्यू सो मच. शेवटचा प्रश्न, फेवरेट तुमचं ड्रीम यू ऑलवेज हॅव. मी फार स्वप्न बघितले नाही कधी, पण एक आहे नक्की की रिसेंटली हो. खूप कमी लोकांना माहिती असेल की आय हॅड अ बिग बायपास लास्ट इयर. आय हॅड 6 ब्लॉक्स आणि आय सर्वाइव्ड थ्रू दॅट बिकॉज ही माहिती. वन ऑफ द फायनेस्ट सर्जन डॉक्टर भट्टाचार्य ऑपरेटर ऑन मी. हो, इज अ ग्रेट. आणि पुल्ड मी आउट ऑफ इट. आणि तेव्हा असं वाटलं की अरे आपण काय होणार एक्झॅक्टली, एक प्रश्न मनात येतो. बरोबर. पण आज मी त्याच्यानंतर जेवढं वर्षभरात मी जेवढं काम केलंय तेवढं अनेक वर्षात काम नाही केलं जेवढं या वर्षभरात. मला इतकी ताकद मिळाली. माझी एकच इच्छा आहे, ड्रीम आहे की माझ्या वडिलांची जन्मशताब्दी मला करता यावी. मला ती सादर सेलिब्रेट करायची आहे. देन आय एम रेडी टू गो. जाणं आणि काय ते बोलू नका तुम्ही. आणि सगळे अजून माझ्याकडून देवाने ते करून घ्यावं. होणार निश्चित होणार. पण म्हणजे ते कधी आपल्याला करायचं, म्हणजे मोठा प्रोग्राम किंवा असं. 1934चा जन्म आहे, म्हणजे 2034 मध्ये होईल. एक 9 वर्ष होणार निश्चित. आपण सगळे. आय एम टू यंग फॉर इट, आय नो दॅट. येस. म्हणजे असं वाटतं की आपण जे एवढी त्या माणसाची पूजा करतो, तर पब्लिकली मी एवढं करू शकतो की जन्मशताब्दी अशी करावी की लोकांनी लक्षात ठेवावं. जरूर डेफिनेटली. आपली टीम एवढी मोठी आहे, आपलं ऑडियन्स आहेत, आणि बाबांचे चाहते, तुमचे चाहते, आम्ही आहोतच. तर डेफिनेटली होणार आणि आपण करूया. मस्त. सो नाईस. तर ही राऊंड इथेच संपली. आता ह्याच्यानंतर परत लगेच आपली एक मित्रांनो रॅपिड फायर राऊंड आपण करूया अतुलजींबरोबर. तर तुम्ही तयार आहात? आता इथे परत मी चॉईस काही प्रश्न विचारीन, लगेच उत्तरं द्या. काही उत्तरं कदाचित रिपीट होऊ शकतात, काही प्रश्न, पण बघूया आपण. ठीक आहे, तर तुम्ही रेडी आहात सर? येस. येस. चहा की कॉफी? कॉफी. तुम्हाला काय आवडतं, चहा की कॉफी? कॉफी. ओके. तुमचा सगळ्यात आवडता गायक कोण? विचारलेलंच आहे पण तरी सुद्धा परत. लता मंगेशकर, मेहदी हसन. वा. एक गाणं जे सतत ऐकू शकता? मी म्हटलं या जन्मावर या जगण्यावर. मस्त. डोंगर की समुद्र आवडतो? दोन्ही आवडतं. दोन्ही. एखादं? समुद्र आवडतो. ओके. कारण त्याला काही सीमा नसते. ओके. अथांग येतो. वा. आणि तुम्ही तिथे राहत होतात? तिथे राहत होतो. सी फेस. मला गोवा आवडतं. सगळ्यात समुद्राशी निगडीत गोष्टी. ऍब्सोल्युटली. मनाई असून खात असाल असं काही आहे का? गोड खायचं नाहीये, पण भयंकर रोज लागतं. जेवणामध्ये काहीतरी गोड पाहिजे, जेवण चांगलं जातं. मला पण. येस. फेवरेट मराठी मूवी आहे का? अगोदरचं असेल आणि आत्ताचं पण असेल कदाचित. एक सांगा किंवा 2 सांगा, अगोदरचं आणि आता, लहानपणी आवडलेली किंवा आता. मी म्हटलं तसं हिंदी आहेत तसे मराठी पण खूप आहेत. एखादं कुठलं आवडतं बघितलेलं? मला कधी कधी सिरियस मूवीज खूप आवडतात. लाईक? पण मला सचिन पिळगावकर ऍज अ डिरेक्टर खूप आवडतात. तर ते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे कॉम्बिनेशन जे होतं ना, जबरदस्त. त्याचे सगळेच मूवीज मी खूप एन्जॉय केले. बनवा बनवी बघितली? प्रश्नच नाही. फेवरेट. तुम्ही खरंच सांगतो, मी उत्तरं एवढी देते आहे ना की मी इथे लिहून ठेवलेली उत्तरं आहेत. काय कळणार, माझ्या मनातली गोष्ट किंवा तसं काहीतरी दिसते. मित्रांनो, असं काही नाहीये. आय थिंक मॅच होते. या. तुम्ही पण कनेक्ट होत असाल.
आपल्या आवडी निवडी अशा असतात ना. येस, वन सेलिब्रिटी यू वुड लव्ह टू मॅनेज अगेन. तुम्ही मॅनेज एक सेलिब्रिटी ज्यांचं काम पुन्हा करायला आवडेल. सोनू निगम. क्या बात आहे सोनूजी. बघा त्याचे मी काही कार्यक्रम केले आणि मस्त. तो मित्र आहे, माझा लहान भावासारखा आहे, हा पण कमालीचा परफॉर्मर आहे तो. मुख्य म्हणजे आनंद कळा हे सगळं Performer. केल्यानंतर जेव्हा स्टेजवर तुम्हाला अप्रतिम गाणं ऐकायला मिळतं, अगदी बरं. तो आनंद सगळ्यात मोठा असतो. दॅट इज सोनू निगम. सोनू जी, सिन्सियर रिक्वेस्ट, हमारे शो में आइए आप. मला आवडेल खूप आणि आशा करतो वी कॅन ओनली विश. तुम्ही ऐकत असाल तर जरूर या. Yes. तुमच्या थ्रू आम्ही त्यांना इन्व्हाइट करतोय. प्लीज या. पूजा मजा येईल ना. येस, लेट सी, होप फॉर. आम्ही 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 ऑलवेज फिंगर्स क्रॉस पॉझिटिव्ह राहतो. हा बघा, सगळे शेवटी आपण त्याच्यावरती त्याच्या मनामध्ये आहे. आपण बघूया. लेट नाईट वर्किंग और अर्ली मॉर्निंग मीटिंग. लेट नाईट. लेट नाईट. ओके. किती वाजेपर्यंत तरी काम जातं तुमचं? 24 hours. बाप रे. हो हो. काम असेल तर मला 24 तास काम करायला आवडतं. बाप रे. ओके. आणि ऑफकोर्स म्हणजे अर्ली मॉर्निंग फ्लाईट्स पकडावे लागतात, अर्ली मॉर्निंग ट्रेन्स पकडावे लागतात. बरोबर. दिवाळी पहाट असतात तेव्हा रात्री उठावं लागतं, मध्यरात्री. हो खरंच. सगळं खूप आवडतं कारण कुठेतरी आपल्या संगीताच्या जवळ नेतात काम. तुमचा स्ट्रेस बस्टर काय आहे? म्युझिक. व्हेरी व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुम्ही इन्स्ट्रुमेंट ऐकता का? हा प्रश्न नाही आहे. स्ट्रेस बस्टर तो आहे. आणि हा. आमच्याकडे एक डॉग आहे, त्याचं नाव आहे ग्लेन. हा हा. तर ही इज अवर फॅमिली स्ट्रेस बस्टर. कुठला ब्रीड आहे? लॅब्राडॉर. हा हा हा. लॅब म्हणजे काय? मी येणार हा. भेटायला येणार. कधी पण तुम्हाला येणार पण त्याला भेटायला येणार. नाव काय म्हणाला? ग्लेन. ग्लेन. हाय ग्लेन. येस. नाही नाही, मजा येईल, मजा येईल. आर यू मोर इमोशनल और प्रॅक्टिकल? आय एम मोर इमोशनल. तुम्ही इमोशन्स लपवता म्हणजे हा प्रश्न नाही आहे, पण काही वेळेस असं लपवावे एक लागतात. मास्क आपण असतो प्रत्येकामध्ये, लागतात है ना. आतमध्ये खूप काही असेल. त्यावेळेस माणूस प्रॅक्टिकल होतो. हो ना. ते वाटतं मला, म्हणजे आता इंटरव्ह्यू करताना पण एक वस्तू जी नेहमी जवळ असते असं काय आहे का? कुठली असेल वस्तू? नाही, मी असं फार वस्तू मानणाऱ्यांपैकी नाहीये. मी म्हटलं ना, माणसं जवळ ठेवतो नेहमी. ओके. तसंच माझे वडील माझ्या जवळ असतात नेहमी. ते आज कुठेही असले तरी ते छान. माझ्या जवळ असतातच हे मी मागतो. सो नाईस, सो नाईस. जर संगीत किंवा काय म्हणू शकतो, इफ नॉट इन म्युझिक इव्हेंट्स, तर तुम्ही काय केलं असतं? माहित नाही मी काय चालू असतं. आज असं वाटतं की म्युझिक नसतं तर मी कधी कधी माझ्या मित्रमैत्रिणींना म्हणतो, यार म्युझिक नसतं तर मी बहुतेक बिघडलो, मला काहीच आलं नसतं. पाठी बघितलं तर असं वाटतं ना. वन आर्टिस्ट यू थिंक इज अंडर रेटेड. कमी लेखलाय, एक कलाकार जो कमी लक्षात आलाय, ज्याची पोटेन्शियल असेल पण हा लोकांच्या, आणि खूप पण अजून तेवढी ती हे मिळालं नाही, फेम, नेम, पैसा सगळं. काही लोकांना फेम मिळालं, काही लोकांना नेम मिळालं, काही लोकांना पैसा मिळाला. कॉम्बिनेशन तिन्हीचं मिळायला पाहिजे असे खूप आहे. पण तरी एक आर्टिस्ट तुम्हाला असा या मोमेंटला असं लक्षात येतं, असं एक खूप असतील, पण मराठीमध्ये मंदार आपटे आहे, जो लोकांना काय लेवलचा कलाकार आहे कळला नाही. हो ना. ह्याचं एक कारण असेल का? हे नाही याच्यात आहे, मग जस्ट तुमच्यावरून, पण तुमच्या स्वभावावरून. आता मंदार त्यांचं नाव तुम्ही घेतलं, असं असेल का की खूप चांगलं वागलं, खूप लो प्रोफाईल राहिलं तर लोक टेक इट फॉर ग्रांटेड करतात, असं काही आहे ना? थोडस ऑरा थोडा आणला पाहिजे असं असतं का? आणायची गरज नाही, पण कसं वागायचं मग? सगळं करता येतं. पण मला असं वाटतं की आय डोंट नो, आय मीन हा, गॉड हॅज केप्ट फॉर हिम. चांगलं सगळं चांगलंच झालंय, चांगलंच व्हावं. माझ्याबरोबर काम करणाऱ्या किंवा माझ्याबरोबर काम न केलेल्या पण चांगल्या असलेल्या कलाकारांचं सगळ्यांचं चांगलं व्हावं असं वाटतं. सो नाईस, सो नाईस. नाही नाही, खरंच आहे. कधी कधी लो प्रोफाईल जास्ती राहिलं ना तर लोकांना त्याची किंमत नसते, असं आपण म्हणतो ना. हिऱ्याची किंमत कधी असते आणि घर की मुर्गी डाल बरोबर, असं पण असतं कधी. सो वन थिंग फॅन्स डोंट नो अबाउट यू, असं काय आहे का लोकांना माहीत नसलेली एक गोष्ट? कुठली पण एखादी गोष्ट. मी कधीच उपाशी मरू शकत नाही, बिकॉज आय एम गुड कुक ऑल्सो. ही चांगलीच गोष्ट सांगितली. वा वा, ऐकून घ्या. तुमच्याकडे जर आले किचन, अगदी माझ्या ताब्यात द्या.
आपल्याला पण खायला मिळेल. येस. कारण मला चांगल्या गाण्याची जशी जाण आहे तसं चांगल्या खाण्याची जाण आहे. आय एम व्हेरी लकी, व्हेरी व्हेरी लकी. माझी आजी अप्रतिम कुक होती, माझी आई अप्रतिम कुक होती आणि माझी बायको चांगली कुक आहे. म्हणजे मला 3 पिढ्यांमध्ये चांगलं जेवण मिळालंय, चांगलं अन्न मिळालंय. तुमचं आवडतं जेवण काय? प्रश्न नाहीये. प्रश्न असेल तर डोसे. जाते, पण माझी आई सीकेपी होती, त्यामुळे फर्स्ट चॉईस आमच्याकडे जेवायला यायचंय कधी पण. पूजा. येस. आणि त्याबरोबर आपला पण दिवस बहाणे बघत असतो की समोरच्याकडे मासे पण आहे का, मी ओळख काढून मी येतोय, आपण बुक करू दिवस बुक करू, फुल्ली मारू. नाही त्यानिमित्ताने एक इव्हेंट होईल आपला मस्त. छान छान घरी या. मला वरण भात सुद्धा. येस येस ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. पण इफ यू आर गिव्हिंग मी चॉईस देन इट्स फिश फर्स्ट. व्हेरी नाईस. मस्त. कधी स्टेजवर भीती वाटली आहे का? मगाशी उत्तर दिलं पण तरी सुद्धा कधी असं झालं का? म्हणजे आपल्या हातून उत्तम काम व्हायला पाहिजे हे प्रत्येक कार्यक्रमाच्या आधीची भीती असते. हे म्हणते प्रत्येक परफॉर्मरला पण असू शकते. प्रत्येक कार्यक्रमानंतर ती नाहीशी होते. हो ना. वा वा वा. मी बोललेलो आहे मागच्या एपिसोडमध्ये, पण अमिताभजींनी पण तेच सांगितलेलं होतं की त्यांना विचारल्यावर म्हणजे डर लागतं. अरे अजूनही मी म्हणजे जेव्हा पहिला टेक देतो त्यावेळेला बटरफ्लाईज असे असतात. ते म्हणतात म्हणजे कसं बघा, सच्चा कलाकार म्हणजे ते चांगलं देण्यासाठी ऑलवेज, आणि त्याच्यातून चांगलंच निघेल. ऍक्च्युली ओव्हर कॉन्फिडन्स नाही. अगदी अगदी मस्त. कधी ओके ते झालं. एक शहर जिथं राहायला किंवा जायला असेल तर आवडेल असं कुठलं आहे का? शहर म्हणजे तुम्हाला इथून मुंबईहून सोडून कुठे जायचं असेल तर? मला गोवा कोकण खूप आवडतं. तिथे सेटल व्हाल तुम्ही? मिळालं तर? होईल की नाही माहित नाही, जायला मिळालं ना. आपण एक जर तरच्या प्रश्न आहेत ते. पण ओके फेरी. तुम्ही आता हा प्रश्न सांगितले उत्तर, पण तरी डू यू लव्ह पेट्स, डॉग्स ऑर कॅट्स? ॲज अ डॉग तर आय नेव्हर यूज टू टिल वी हॅड ग्लेन इन आवर हाऊस. किती मोठा असेल? क्वाईट ओल्ड नाउ, 10 years. हो खरंच. इज अनवेल आता काही दिवस झाले. राईट. त्यामुळे आमचं सगळ्यांचं लक्ष फक्त त्याच्याकडे. खरंच. बट त्यांनी राहावं तर त्यांनी खूप छान राहावं. अगदी बरोबर. युअर फेवरेट फॅमिली रिच्युअल, घरातला सर्वात आवडता सण किंवा परंपरा कुठली? गणपती. कारण घरी असतो. तुमच्या इथे 1.5 दिवसाचा असतो. हो. आणि आमच्याकडची जी परंपरा दात्यांकडची वेगळी होती की गणपती गौर येतात त्या दिवशी गणपती जायचा. कधी 3 दिवस, कधी 4 दिवस, कधी 5 दिवस. ओके. पण तो मी बदलून 1.5 दिवसावर आणला आम्ही. ओके. आणि आता आम्ही 1.5 दिवस मनोभावे सेवा करतो. वा मस्त मस्त. खूप छान. आतापर्यंत विचित्र फॅन ची विनंती अशी कधी आली आहे का तुम्हाला? प्रोग्रामच्या नंतर अगोदर भेटत असतील, पण एखादा फॅन आला आणि काहीतरी विनंती केली की? मी कार्यक्रमात असताना, म्हणजे मी प्रेक्षकांमध्ये असताना ही श्रीधर फडक्यांना एक विनंती आली होती जी मला धनश्री दिलेली नंतर सांगितली होती. काय ती? चिठ्ठ्या येतात ना कलाकार येतात, लोकांना येतात. तर श्रीधर फडक्यांना एक चिठ्ठी आली. त्यांना खूप कुतूहल असतं नाही स्टेजवर की काय काय. तर ते धनश्रीला म्हणायला लागले की काय सांग मला काय. ती म्हणे सांगते असं 2 गाणे तिने कसं बसं टाळलं. ओके. शेवटी तिला राहावे ना. ती त्यांना म्हणाली घ्या, मला बघायची होती ना. श्रीधर फडक्यांना वाजले की 12 ऐकवा हे आलं होतं. कर झाला. कधी असं ऐकला प्रकार ऐकला त्यांना बघ. सॉरी पण म्हणजे ते गाणं म्हणू शकतील नाही खरंच, पण त्यांना म्हणजे ते एकतर काय मी तुम्हाला देत नव्हते म्हणून त्यांनी मग कसे रिॲक्ट झाले? नाही त्यांनी डोक्यावर हात मारला की नाही? काय विचार केला माहित नाही. हा गायक नाही, हा कोणतरी असाच आहे. खरंच आहे. म्हणजे कोण ऐकणारा जो फॅन आहे तो बाप रे बाप. ओके चली मजा आहे ती. एक शब्द जो दोस्त हमेशा आपके लिए कहते हैं, असा काही बोलत असतील तुमच्या बाबतीत म्हणा. 1 word युअर फ्रेंड युज्ड मोस्ट ऑफ यू अबाउट यू. आम्ही इंदोरला यार हा शब्द खूप वापरतो. जो व्यक्ती मला यार म्हणतो तो खराच माझा यार असतो. क्या बात आहे. इंदोरची इथे प्रश्न नाही, पण इंदोरला खाऊगल्ली खूप असतात ना, म्हणजे खाण्याचं हो माहिती. काल पण आपल्याला तिकडे खाऊगल्ली इंदोर म्हणजे खरंच सराफा आहे, 56 दुकान आहे. सगळ्यात चांगलं काय तिथे? सगळंच असेल पण खाणं. खाण्यामध्ये तुम्ही बेसिकली इट इज अ सिटी फॉर पीपल हु लव्ह फूड. वा रे वा.
आणि ते इंदोरजी संध्याकाळी आम्ही लवकर येतोय. सराफ्याची दुकानं बंद होतात, हा, ज्वेलर्सची, आणि तिकडे खाण्याची दुकानं लागतात, ती मध्यरात्रीपर्यंत चालतात. वा वा वा, ग्रेट ग्रेट, मस्त, मजा येईल. डू यू बिलीव्ह इन लक और हार्ड वर्क? हार्डवर्क ऑलवेज. व्हेरी नाईस. विच आर्टिस्ट मेक यू लाफ द मोस्ट ऑफ स्टेज? विनोदी कलाकार कोण आहे? PL देशपांडे, जन्मभर, ऑफ स्टेज, ऑन स्टेज, एव्हरीथिंग. पण कधी अनुभव आनंद दिलाय. तुम्ही पर्सनली पण खूप आमची भेट झाली. काय म्हणताय? बाबांकडे मला किती हेवा वाटतोय खरंच. PL देशपांडे, लता मंगेशकर, ही लोक आपल्याला फक्त आनंद द्यायला आलेत या जगात. वा वा वा, ती राऊंड मध्ये आपण जाऊ. माझ्या आजोबा की लता मंगेशकर आणि आशा भोसले अशा कलाकार आहेत की त्यांच्या बाबतीत मी काय बोलू, ते चमत्कार आहेत, कलाकार नाही आहेत. आणि बाबा असं म्हणायचे की यांचा त्यांची जी तयारी आवाजाची, ही एका जन्माच्या रियाजाची नाहीच आहे. देवाने यांच्याकडून 2 जन्म रियाज करून 3रा जन्मी आपल्यासाठी पाठवलं. क्या बात आहे. गाणं म्हणा, खरंच आहे, खरंच आहे. ते मास परफेक्शन, याचा आवाज असणं शक्यच नाहीये. ती तोड पोचूच शकत नाही कोणी. वा, सर्वात क्रेझियस्ट बॅकस्टेज मोमेंट एव्हर? तुम्ही एवढे शो आता करताय, अगोदर पण केले, बाबा असताना आणि नंतर पण, असं कधी क्रेझियस्ट मोमेंट काही? काम खूप प्लांट असायचं, माझंही तसंच आहे, त्यामुळे असं कधी फार घडलेलं नाहीये. कधी हसू यावं किंवा असं व्हावं असं कधी घडलेलं नाही. वा, ओके. शेवटचा प्रश्न, व्हॉट्स वन वर्ड टू डिस्क्राइब युअर लाईफ टुडे? आज की जिंदगी को एक शब्द में कैसे बनाएंगे? आजचं जीवन एका शब्दात सांगायचं असेल तर झालं तर काय सांगाल? लिव्ह अँड लेट लिव्ह. वाव, ग्रेट, मस्त. मित्रांनो, तुम्ही तर एकदम सिक्सर मारली यामध्ये पण, मागच्या राऊंड मध्ये पण. व्हेरी क्लिअर अबाउट माय थिंग. येस येस येस, ऍब्सोल्युटली. असंच दिसतं, म्हणजे विचार जास्ती एखादा फक्त काही तो प्रश्नाला झालेला, पण मूवीजच्या बाबतीत. पण बाकी अदरवाईज बघितलं तर सगळी तुम्ही उत्तरं एकदम सुपर. गोष्टींना नाही होत माझ्या. आता आपण इंटरव्ह्यूच्या थोडासा शेवटाकडे वळतोय. आपल्याकडे आता फक्त 2च राऊंड बाकी आहेत. एक आहे पर्सनल फायनान्स राऊंड. आणि मग आपल्याकडे ऑन द स्क्रीनवरती एक मेमरीज राऊंड द लाईन, म्हणजे फोटोज आहेत तुमचे, काही आम्ही सिलेक्ट केलेले आहेत माझ्या टीमनी आणि मी. तर तुम्ही त्याच्याविषयी काय आठवणी असतील तर जरूर सांगायचं. तर आपण एक पर्सनल फायनान्शियलचा एक 4 प्रश्नाचा एक छोटा राऊंड आपण पटकन करून घेऊ. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण इथे बघितलं त्याचं, म्हणजे कारण का की तुमचा पर्सनली मी प्रश्न विचारला मी असेल असं. तर बेसिकली मला विचारायचं, बघा मी फायनान्समध्ये आहे, तर काय होतंय की मी कधी इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट्स किंवा कशाविषयी जर फायनान्स विषयी बोललो तर इट कुड बी अ सेलेबल, लाईक मला काहीतरी सेल करायचं आहे असं होतं. पण इन्स्टेड ऑफ दॅट मी इथे जे कोणी गेस्ट येतात त्यांना हा प्रश्न असतो माझा. तर तुम्हाला हा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कल्पना आहे. तर लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा म्हणा, प्रत्येकासाठी महत्वाचा आहे का? खास करून तुमच्या फील्ड, तुमच्या सारख्या फील्ड. लाईफ इन्शुरन्स, जन्मभर लाईफ इन्शुरन्स मध्ये पैसे टाकलेला माणूस आहे. ओके. आणि त्यांची जी टॅगलाईन आहे ती मला असं वाटतं की अनेक फायनान्शियल लोकांसाठी, अनेक जेनरिक माणसांसाठी, अनेक कलाकारांसाठी आहे. ती म्हणजे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. हा पार्ट आहे, दोन्ही वेळेस काम येतं. खरंच खरंच. तिथं करेक्ट तुमची इन्व्हेस्टमेंट केले असतील म्हणजे प्रत्येकाने करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. व्हेरी नाईस. दुसरा प्रश्न माझा असा येतो की मेडिक्लेम तुम्ही ऐकली असेल, आजकाल हेल्थ कॉस्ट वाढत चाललेली आहे. तर हेल्थ इन्शुरन्स म्हणून एक प्रकार असतो ज्याला आपण मेडिक्लेम म्हणतो, आणि वेगवेगळे असेल. पण मेडिक्लेम लोकांनी का घ्यावी आणि घ्यायला पाहिजे का? 100% घ्यायला पाहिजे. जे मूर्ख आहेत मी म्हणतो, जी लोक घेत नाहीत, मेडिक्लेम घ्यायलाच पाहिजे. खरंच. ते एवढंच आहे की मेडिक्लेम कंपनीजनी सुधारायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि अनेक गोष्टी मेडिकल इन्शुरन्सच्या अंडर आलेली नाही आहेत, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही करून आणाव्यात. आज तुम्हाला दाताचं काम करायचं तर मेडिकल इन्शुरन्स नसतं. बरोबर. ही चुकीची गोष्ट आहे. ही माणसाच्या शरीरातलीच गोष्ट आहे ना शेवटी, त्यामुळे ती कुठेतरी यायला पाहिजे. आणि मेडिकल इन्शुरन्स कंपनीज, आय सपोज इफ दे आर मेकिंग सच ह्यूज मनी, दे शुड गिव्ह अ लॉट टू द पीपल. बरोबर बरोबर, ऍब्सोल्युटली. आणि व्हायलाच पाहिजे मेडिकल इन्शुरन्स. हो ना. आणि ह्याबरोबर एक आणखीन एक लाईन लाईफ इन्शुरन्स बाबतीत आणि मेडिकल इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम बाबतीत असं आहे माझं सांगणं आहे, किंवा तुमचं पण, की नॉर्मली लोक घेतात ते
एक असतं की इन्शुरन्स आहे आणि एक आहे ॲडिक्वेट इन्शुरन्स. कधी कधी इन्शुरन्स घेतलाय म्हणतात, तुम्ही जर 100 पैकी बघितलं तर म्हणतील 70 लोक म्हणतील हा घेतलाय, 30 लोकांनी नाही घेतलंय. पण 70 लोकांनी घेतलंय ते पुरं आहे का हे माहित नाही पडत लोकांना, कमी पडतं कधीतरी. इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स घ्यावं, नक्की घ्या. आणि आजकाल स्वस्त झालेलं आहे कम्पॅरेटिव्ह. स्वस्त झालंय. आणि एवढंच आहे की मी ज्यांना परवडत नाही त्यांनी काहीतरी वेगळा मार्ग निवडावा आणि स्वतःचा लाईफ इन्शुअर करावा. मग ते लाईफ इन्शुरन्स असो, मेडिकल इन्शुरन्स असो, बरोबर, कुठला तरी मार्गात इन्शुअर करावं. राईट. की घरातला एक माणूस आजारी पडला तरी इमोशनली, प्रॅक्टिकली, फायनान्शियली काय बर्डन असतं आपण सगळेच बघतो. अगदी अगदी. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी हे गरजेचं आहे की आपलं लाईफ इन्शुअर करावं आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल ते सुद्धा इन्शुअर करावं. सो नाईस, सो नाईस. याच माहिती बरोबर आणखीन एक माहिती मित्रांनो तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्हाला कल्पना असेल पण नाहीतर तुम्ही साईट्सवरती जाऊ शकता, गव्हर्नमेंट साईट्सवरती जाऊ शकता. 70 वर्षाच्या वरती जे कोणी व्यक्ती आहेत त्यांनी पूर्ण मेडिकल इन्शुरन्स बाबतीत विचार जर केला तर मेडिकल कुठलाही एक्सपेन्स आला, मोस्ट ऑफ द एक्सपेन्सेस, सगळे नाही, पण ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असा प्रोव्हाइड करण्याचा विचार करते आहे. काही ठिकाणी सुरू पण झालेलं आहे. तर या बाबतीत जरूर माहिती करा. सो एक चांगला मूव आहे. आपल्याकडे सोशल सिक्युरिटी हा प्रकार नव्हता, आता मेडिकल इन्शुरन्स मार्फत आलेलं आहे की 70 वर्षाच्या वरती कुणालाही, मी 70 पर्यंत म्हणजे 60 ते 70 एवढा तरी ऍटलिस्ट तुम्ही प्रोव्हिजन करा, बाकीचं ते बघतील. हा, काही लिमिटेशन्स असेल, गव्हर्नमेंटचे लिमिटेशन्स, काही ठराविक हॉस्पिटल्स असतील, पण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, किंवा त्याच्याविषयी काही माहिती असेल तर जरूर कमेंट्समध्ये लिहा. म्हणजे का तर ह्याच्याने या पॉडकास्टच्या निमित्ताने अवेअरनेस पण थोडासा क्रिएट होतो. बरोबर. तसंच आणखीन एक प्रश्न, SIP तुम्हाला माहिती असेल, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, तर मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट असतं त्याच्याविषयी. म्युच्युअल फंडमध्ये आता आम्ही इन्व्हेस्ट करायला लागलो. ओके. आणि मला त्यातलं काही फार कळत नाही. ओके. कारण मी जसं म्हटलं तसं मी माणसांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. मला पैसा कसा गुंतवावा ह्याच्यापेक्षा कुठल्या माणसामध्ये किती गुंतावा आणि नाही गुंतावा हे शिकलोय. क्या बात आहे. सो नाईस. मग ह्याच रिलेटेड पुढचा प्रश्न आहे की फायनान्शियल प्लॅनिंग असणं जरुरी आहे का आणि फायनान्शियल ऍडवायझर पाहिजे का? कारण माझ्या आजीनी माझ्या वडिलांना आणि काकांना त्यांच्या शिक्षणाच्या वेळेस सांगितलं होतं की उच्च शिक्षण घ्या आणि मग तुमचं गाणं, तबला काय करायचं. कारण बहुधा माझ्या आजीनी त्यावेळेच्या कलाकारांचे हाल बघितले होते. की कला संपली की माणूस संपला. हो, आपण ऐकलं. नो फायनान्शियल प्लॅनिंग, नथिंग. खूप ऐकलं आपण. म्हणून मला असं वाटतं की आज ती काळाची गरज आहे. काळाची. म्हणून 10 रुपये का होईना रोज तुम्ही सेव्ह करायला शिकायला पाहिजे. बरोबर. आणि फायनान्शियल ऍडवाइस जर माहिती नसेल तर ऍडवायझरकडे तुम्ही जाऊ शकता आणि खूप वेबसाईट्स आहेत, खूप आहेत स्वतः शिकण्यासारखं खूप. हो हो, तुमच्या ऍडवायझरना विचारा, प्रश्न विचारत राहा, ऑलवेज कनेक्ट राहा. परागजींकडे या, मला ते करेक्ट गाईड. हेच सांगण्यासाठी मी बोललो का? नाही, पण मी बोललो. येस, थँक्यू. पण येस, महत्वाची गोष्ट काय की तुम्ही तुमच्या ऍडवायझरकडे जा, कुणाकडे जा जिथे तुम्ही कम्फर्टेबल. पहिली गोष्ट, तुम्ही खरंच आता या टॉपिकवरती पहिलं मनं जोडली पाहिजेत. म्हणजे आता माझ्याकडे जरी आले तरी आपले त्यांचे थिंकिंग आणि म्हणजे म्हणतात ना की डिमांड आणि सप्लाय ही गोष्ट आपल्याला मॅच करता येते का? तुम्ही जसं मगाशी म्हणालात की गाणं कुठलं पाहिजे किंवा प्रोग्राम काय पाहिजे ते समजून मग मी सांगू शकतो. सो ते लास्ट प्रश्न आहे, पर्सनल फायनान्शियल राऊंड. पेन्शन हे आपल्याला माहिती आहे, पेन्शन विथ नो टेन्शन, पण मंथली इन्कम ज्याला म्हणतो, तर आपल्या इकडे अजूनही सांगितल्याप्रमाणे सोशल सिक्युरिटी वगैरे अशी कुठली सोय नाहीये. किंवा जर सॅलरीड पण असतील तर पूर्वी पेन्शन होतं, आता पेन्शन बंद केली आहे. तर लोकांनी पेन्शनमध्ये काहीतरी विचार करायला पाहिजे, कारण आजच्या तारखेला 54% ऑफ द पॉप्युलेशन जर जगातलं इंडियातलं बघितलं तर यंग आहेत. ते पण कुठेतरी 20 वर्षांनी 25 वर्षांनी ऍक्च्युली वय जास्ती होणार आहेत, रिटायर होणार आहेत. वय जास्ती होणार, पण मला असं वाटतं तोपर्यंत आणखी असे छान काही स्कीम येऊ शकतात. पण पेन्शनची सोय केली पाहिजे का? वेगवेगळ्या मंथली इन्कम ज्याला, कुठे ना कुठे अशा इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जे मंथली काहीतरी येत राहील. पेन्शन एक्झॅक्टली, मी पेन्शन म्हणत नाही, पण मंथली इन्कमसाठी प्रोव्हिजन करायला पाहिजे की नाही? प्रश्नच नाही आहे ना. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण तुमच्या मते कसं करायला पाहिजे, त्यांनी कशामध्ये करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जसं म्हटलं तसं वेगवेगळे स्कीम्स आहेत, म्युच्युअल फंड आहे, हो त्याच्यामध्ये करायलाच पाहिजे. खूप काही आहेत. आणि सेव्हिंग प्रकार असतो. हो, अगदी बरोबर. मंथली सेव्हिंग असतो, तसा डेली सेव्हिंग सुद्धा असतो. खूप आहे, खूप करायला पाहिजे. खूप आहे. म्हणजे म्युच्युअल फंड्स मध्ये पण आहे, SWP म्हणून. आपल्या आईपर्यंत हे काय ऐकत आलो की
रोजचे एवढे पैसे बाजूला काढून ठेवायचे. तर डब्यामध्ये ठेवायचे ना तसं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सेव्हिंग. तुम्हाला हे बरोबरच. पूर्वी ह्याच्यामध्ये झालं, पण जेवणामध्ये पण करायचे बघा. ते असं असायचं ना, माप असायचं. आणि पूजा सांगेल की त्यांची आजी होती ना, ती अशी माप एवढं आलं तेवढं बाजूला करा, वरचं पावटं का काहीतरी म्हणायचं त्याला. आणि मग ते तसंच आहे ते. सो नाईस, सो नाईस. छान. थँक्यू सो मच. हा पर्सनल फायनान्सचा राऊंड झालेला आहे. आपला स्क्रीन. हो. तर मित्रांनो, आता आपण मेमरीज डाऊन द लाईन या राऊंडकडे आपण वळतोय. आणि अतुलजी आपल्या बरोबर आहेत. आणि आतापर्यंत मला तर खूप मजा आली. मलाही आनंद मिळाला खूप ना. वेगवेगळे एवढे प्रश्न विचारले, छान वाटले मला. तर इथे बघा आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की राऊंड आपली हे फोटोज काय काय आम्ही सिलेक्ट केलेले. हा कुठला तरी तुमचा सह्याद्रीवरती नवा शुक्रताराचा कार्यक्रम. ओके. तेव्हाचा फोटो. हा हा हा. आपण आमच्या नवा शुक्रतारामधल्या एका कार्यक्रमाचा फोटो. ओके ओके. रंगमंच कार्यक्रम. रंगमंचावरती ना. ओके. नवा शुक्रतारा हा तुमचा प्रोग्राम आहे ना. आपल्या आवडत्या गोव्यामध्ये झालेल्या एक कार्यक्रम क्रमांक 102. हा हा हा. नवा शुक्रतारा. हे पल्लवी पारगावकर आहेत का. पल्लवी पारगावकर तो मंदार. हा. मी खाली बसलो. बाबा. ओ छान, मस्त. मिलिंद हे होते का बरोबर. हे उमरुटकर म्हणून सारस्वत बँकेचे डायरेक्टर आहेत. हा हा. मागे लताबाई. हा ओके. आणि एक अशी व्यक्ती ज्यांनी जगाला आनंद दिला. आणि उमरुटकरांसारखे लोक. ओके. ही इज अ गॉड सेंट मॅन. काय बात आहे. मस्त. हा मी तुमचं वेबसाईट वरती माणिक एंटरटेनमेंट आणि इथे किती प्रोग्राम्स तुमचे आहेत मला माहित नव्हतं. तर ह्याच्याविषयी सांगा ना. म्हणजे आता आपण बोललो इंटरव्ह्यू मध्ये, पण तरी सुद्धा वेगवेगळे प्रोग्राम्स आणि इव्हेंट्स आहेत तुमचे. शब्द जपून ठेव म्हणून पाडगावकरांचा कार्यक्रम आहे. ओके. नवा शुक्रतारा दिसतो तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर म्हणजे ते नसले तरी तुमच्या वेबसाईट वरती आपण लिंक देऊया. आणि कोणाला जायचं असेल तरी पण हे इथे सगळे वेगवेगळे ते प्रोग्राम्स तुमचे आहेत. मी बरेच वेळा ऑनलाईन कार्यक्रम केले कोविडच्या काळामध्ये. ओके. की लोकांपर्यंत काहीतरी वेगळं पोचवलं. ओके. त्याच्यातला एक कार्यक्रम. ओके ओके. नेक्स्ट. हा माझा लाईफ टाईम आवडता फोटो आहे. मला पण खूप आवडला. आणि मला लोक म्हणतात अरे तू डीपी नाही चेंज करत. माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी इतका आनंद दिला त्यांना मी काय चेंज करणार. पांडवकर, बाबा आणि मी. क्या बात आहे. खरंच मोठा फोटो माझ्या आयुष्यात नाही. वा, मस्त मस्त. हा आमचा सुंदर बैठक. आणि नवा शुक्रताराचा पुण्याचा एक कार्यक्रम आहे. हो, दिवाळीचा वाटतो कारण कंदील आहे तिथे. पौर्णिमा अडगावकर म्हणून आमची एक गायिका जी आता सिंगापूरमध्ये असते. हा हा हा. ती आहे. मंदार आहे. ओके. श्रीरंग भावे आहे आमचा. ग्रेट. मस्त गातात ते. येस. एका साईडला मी आहे. आमची अनुश्री फडणीस म्हणून निवेदिका आहे. ओके. अनुश्री फडणीसच्या बाजूला रमाकांत परांजपे व्हेरी सिनियर व्हायोलिनिस्ट आहेत. त्याच्या बाजूला प्रसन्न बाम हार्मोनियमवर आहे. राईट. त्याच्या मागे केदार परांजपे. वा. त्यांचा कीबोर्डिस्ट मुलगा आहे. मस्त. तो आहे. या बाजूला अमित कुंटे म्हणून आमचा तबलेवाला आहे. वा वा. सगळे ऐकतायत आणि बघतायत. मस्त. येस. छान. हा पण एक लता त्यांच्या बरोबर सध्या सिरीज करतोय. हा. लता मंगेशकर यांचा तुला दंडवत हा कार्यक्रम. तुला दंडवत. म्हणजे फक्त मराठी चित्रपट संगीतावर आधारित. ही आमची पहिल्या 2 कार्यक्रम. तुम्ही म्हणालात मराठी संगीतावर. मराठी चित्रपट संगीत. पण मराठी चित्रपट. फक्त मराठी चित्रपट. मला वाटलं हिंदीचे तुम्ही म्हणाल. हा. काय ती मस्त एक मेजवानी असेल. तो कोणी करतच नाही तो कार्यक्रम. मस्त. हा खरंच बघावं. बाबा आणि मी आवर लास्ट विजिट टू इंदोर. ओके. बाबा इंदोरला गेलेले त्यावेळेला. म्हणजे एका लग्नासाठी बाबांच्या मित्राच्या नातवाच्या वेळी. ओके ओके. पण अजूनही इंदोरमध्ये तुमचं घर वगैरे काय आहे. कोण नातेवाईक वगैरे. आता नाही. माझे सासू सासरे इंदोरला असतात. अच्छा अच्छा. आणि मित्रमैत्रिणी इंदोरला मित्र आहेत. ओके. जाणं होतं तुमचं. म्हणजे बाबांच्या नेक्स्ट जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन वाले असं सगळे. पण जाणं होतं तुमचं. होतं ना. वा. इंदोरजी ऐका. येस येस. लता मंगेशकर आणि बाबांनी म्हटलेलं एकमेव मराठी युगुलगीत. अच्छा. मराठी भावसंगीतामध्ये लता मंगेशकरांनी गायलेलं एकमेव ड्युएट आहे.
हा हा हा. त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त मराठी भावसंगीतात कधीही डुएट नाही गायलं, फक्त एक गायलं ते माझ्या वडिलांबरोबर. वा वा वा, क्या बात आहे. पण ह्या फोटोमध्ये जे आहे, आणि एक किस्सा जो काहीतरी हाईटचा होता, हो. तो सांगू शकाल का? तो काळ असा होता, तुम्ही बघता एका माईकवर हे दोघं जण गाताय हो हो. आणि एका मायक्रोफोनवर डुएट रेकॉर्ड व्हायचं. हम्म. तर बाबा जवळ 6 फूट उंच होते आणि लताबाई त्या मनाने ठेंगण्या होत्या. राईट. मग करायचं कसं रेकॉर्डिंग, मिसमॅच झालं असतं हाईटला. तर लताबाईंनी एक स्टूल मागवलं, लताबाई स्टूलावर उभ्या राहिल्या आणि त्याच्यानंतर हे गाणं रेकॉर्ड झालं. आणि तेव्हाचा फोटो आहे, तोच आहे ना? बाबा नेहमी अगदी. खूप आदराने म्हणायचे की लता मंगेशकर यांना जरी माझ्या हाईटला मॅच करायला स्टूल मागवावं असेल, मागवावं लागलं असेल त्या दिवशी, तरी जगात लता मंगेशकरांच्या स्वरांना मॅच करणारा कोणी गायक नाही. ग्रेट ग्रेट, मस्त, ऍब्सोल्युटली ग्रेट, मस्त. हे गाणं मी नेहमी ऐकतो. अगदी अगदी. 1972 मध्ये जेव्हा दूरदर्शन, मुंबई दूरदर्शन सुरू झालं, तेव्हाचा पहिला दिवस आहे. ऍब्सोल्युटली. आणि तेव्हा बाबा हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी म्हटलेलं फ्रेमच बघून ना मस्त, काय ग्रेट. खरंच म्हणजे बघा, सगळे गाणारे तुम्ही म्हणजे, आणि बाबा आहेत, मंगेशकर फॅमिली, आणि मस्त. आणि बाबांचं कडवं हे मी ऐकलं सकाळी पण. वा वा वा, सुंदर. या गाण्यामध्ये मस्त वाटलं. नेक्स्ट. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर बाबांचे दोन अत्यंत आवडीचे व्यक्ती आणि गायक. हो, सुरेश वाडकर सुद्धा. हो, सुरेशजी पण. वा. बद्दल तर बाबा इतक्या आदराने बोलायचे, ते म्हणायचे, त्यांच्या पुस्तकात बाबांनी लिहिलंय की सुरेश सारखं मला गाता आलं असतं तर मी स्वतःला धन्य समजलं. काय म्हणता? एक ज्युनियर सिंगरसाठी ऑलवेज लाईक दॅट. आवडलं, संपलं. खरंच खरंच. आणि अनुराधाजी, त्यांच्याविषयी त्याचं काय, शुक्रतारा आणि ते गाणी. हो, किती गाणी मस्तच. हा, टॉक शो मधला येस, फोटो आहे, त्यांनी पब्लिसिटी केली. पी.एल. देशपांडे. हो, असे पी.एल. देशपांडे. मस्त. त्यांचा आमचा खूप घनिष्ठ संबंध. म्हणजे माझ्या वडिलांना आजोबांसमोर नेऊन, तुझा मुलगा गातो हे तुला माहितीये का, हे विचारणारे पी.एल. देशपांडे. पीएलना माहिती होता. त्यांचा मला वाटतं स्वभावच तसा होता का? आजोबांना माहिती नव्हतं, पीएलना माहिती होतं. हा, खरंच. कारण त्यांच्या मूवीमध्ये मी बघितलं त्यांचा स्वभाव जो असा, असं किती बाबतीत झालेलं आहे. खरंच. येस. मला कुठे ते मिळालं म्हणून मी म्हटलं फुल इंट्रोड्युसेस. अशा काय म्हणतो आपण, ते कॉम्पेअरिंग आहे जे पीएलनी बाबांसाठी केलं होतं. कुठल्याही कलाकारासाठी पीएलनी काय म्हणतो आपण त्याला, कॉम्पेअरिंग नव्हतं केलं सीडी, निवेदन किंवा बाबांसाठी केलं. हो, वा वा वा. आणि गझल होती का ती कुठली? असं गझल लखनवी म्हणून पॉप्युलर शायर होते. राईट राईट. त्यांची गझल ती. वा वा, मस्त. येस. हा, हे तुमचं. येस, हा प्रोग्राम एव्हर हिट. नवा सूत्रधाराची टीम ना, टीम आहे. वर्षा जोशी आहे, पल्लवी पारगावकर आहे, मंदार आपटे आहे, मी आहे, बाबा आहे, आणि आमची एक कवयित्री मैत्रीण अनुराधा बापणकर. ओके. ती 1-2 कार्यक्रमांना होती. खूप छान व्यक्ती आहे आणि खूप अप्रतिम कवयित्री आहे. वा. कथाकथन स्पर्धा पण आम्ही केली होती. हो, संपदा जोगळेकर कुलकर्णी ते त्याचं खूप छान जज होती ते. ओके ओके. यांच्याविषयी काही आठवण सांगा ना. पद्धत खूप आहे. बाबांचं खूप घनिष्ठ मित्र, आणि म्हणजे त्यांनी मला सांगितलं एकदा की म्हणजे मला दिदींकडे पैसे मागायला कधी कधी भीती वाटायची, पण माझा मित्र अरुण दाते असल्यामुळे मी त्याच्याकडे मागायचो. एवढा कम्फर्ट झोन ना. वा वा वा, मस्त मस्त मस्त. आकाश गंगा आहे. क्लासिकल सिंगर्स मी गायलेली भक्तिगीते, भावगीते, नाट्यगीते याच्यावरचा कार्यक्रम आहे. म्हणजे ती अशी फळी बघितली तर कसं जबरदस्त, म्हणजे काय असेल प्रोग्राम तो, असा वाटला. आकाशगंगा नाव पण असं मस्त दिलंय. व्हेरी. म्हणून माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला मी संकल्पना माझी असं देत नाही. या लोकांनी इतकं कमालीचं काम करून ठेवलं, मी काय संकल्पना देणार, यांच्यामुळे संकल्पना सुचते मला. खरंच खरंच खरंच. पाठीमागचा स्लाइड जरा दाखव. मी म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी भावसंगीतावर आधारित हा कार्यक्रम. वा. हृदयनाथजी, तुम्ही जर बघत असाल तर जरूर आमच्या प्रोग्रामला पण बेस्ट विशेस द्या. आम्ही तुमच्याकडे येऊ, पण आमच्या शो वरती जर तुम्ही आलात तर मस्त वाटेल. बाकी इच्छा व्यक्त केली. तुम्ही खूप मोठे आहात. येस येस येस. थँक्यू. प्लीज गो अहेड.
तेथेकर माझे जुळती. मला थीम्स आवडले तुमचे ते. तसे मराठीतले कवी. हा वा. आमचा कार्यक्रम जे आम्ही सावरकरांच्या कार्यक्रमानंतर केलेला अभंग. अभंग म्हणजे अभंग आणि बैठकीची लावणी एकत्र एका कार्यक्रम, दोन्ही. तो पण धनीशी लेल्यानी केलेला आमच्याबरोबर. वा क्या बात. की कसे दोन मराठी साहित्यातले मराठी संगीतातले दोन प्रकार एकत्र येऊ शकतात. खरंच हा विचारच नाही. म्हणजे अभंग आणि किंवा अभंगाची म्हणजे गाणी एक वेगळी होतात आणि ही वेगळी होतात, पण तुम्ही दोन्हीचं मिक्स. हा यांच्याविषयी एखादी आठवण काही सांगू शकता? भाडगावकरांच्या खूप आहेत आठवणी. तरी एक. आय एम ब्लेस्ड. ऑलरेडी टायमाच्या अभावही मला समजू शकतो, पण एखादी आठवण छोटीशी असेल तर. बाबा आणि त्यांचं इतकं गोड नातं होतं ना. बाबा त्यांना वडिलांच्या स्थानी मानायचे, गुरुच्या स्थानी मानायचे, आणि कवी तर बाबांच्या अनेक गाण्यांचे ते होतेच. एकदा ते आमच्याकडे आले होते आणि त्यांच्या आणि बाबांचे एकत्र कार्यक्रम आम्ही करायचो. ओके. आणि आम्ही नागपूरहून कार्यक्रम करून आलो आणि दुसऱ्या दिवशी आमचा पुण्याला कार्यक्रम होता. ओके. तर ते आमच्याकडेच राहायचे बरेच वेळा. राईट. तर रात्री झोपले होते आणि सकाळी उठल्यावर मला म्हणाले, अरे त्यांना आदल्या दिवशी एक पुरस्कार मिळाला होता मोठा भाडगावकरांना. त्याच्यात त्यांना 3 लाख रुपयाचा चेक मिळाला होता. तर त्यांना ते सकाळी उठल्यावर आठवलं. ते म्हणाले, तो 3 लाख रुपयाचा चेक मला कुठे ठेवलास? म्हटलं, तुमच्या त्या सफारीच्या, ते सफारी घालायचे, त्यांच्या सफारीच्या खिशात ठेवलंय. म्हणून त्यांनी तो हातात घेतला आणि मला म्हणे, अरू कुठे बसलाय? म्हटलं, चहा घेत आहेत, बाहेर बसले. तर जाऊया म्हणून तिकडे गेले आणि बाबांना असं लहान मुलासारखं असा चेक ओढून दाखवला. मग अरू, मला काल 3 लाख रुपये मिळाले. तर बाबा म्हणाले, पाडगावकर साहेब, तुम्हाला इतका पैसा मिळतो, तुम्ही मला पण द्या थोडे. तर पाडगावकर साहेब म्हणाले की, अरू, मी म्हातारा झालोय, अजून वेळा नाही झालोय. माझ्यासमोर त्यांचा चेहरा येतो, ते बोलण्याची एक शैली. म्हणून इतकं समृद्ध केलं या लोकांनी. खरंच 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 मस्त मस्त. येस. सरांच्या गाण्यांचा हा कार्यक्रम आहे. जे मला त्यांनी दिलं तेच मी टायटल दिलं, ते म्हणजे एक आनंद. क्या बात. मस्त. हा मी गोव्याच्या इंटरव्ह्यू मध्ये टेलिव्हिजन छान होता. गोवा त्यांचा इंटरव्ह्यू होता आणि तिथे हा काढलेला फोटो आहे. मस्त. खूप छान. खळे साहेब ऑलवेज स्पेशल. एक्झॅक्टली. शुभ्र तारा जर घडलं नसतं तर मी काय, मला माहित नाही की अरुण दाते कुठे असते, मी कुठे असतो. खरंच. ऑल बिकॉज ऑफ हिम. आणि सगळ्या गोड चाली ना. मस्त मस्त जबरदस्त व्यक्ती. येस. हा. पल्लवी अत्यंत गोड व्यक्ती, अत्यंत कमालीची ऍक्ट्रेस. खूप छान खूप छान. आणि त्यांनी पण चाइल्ड आर्टिस्ट मध्ये अलंकार त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आम्ही बघितले ना, घरकुल पिक्चर मध्ये अर्थात अलंकार, मास्टर अलंकार म्हणत होते, पण यांनी नाही. पण हो, खूप कामं केली आहेत, बघितली. मस्त. खूप छान ह्युमन बिंग आहे. ऍब्सोल्युटली. येस प्लीज. हा तीच अलंकार आणि बहीण, अलंकारची बायको आणि अलंकारची मुलगी बहुतेक असेल. हो, वरचा ना, वरचा फोटो. हेच ब्रदर सिस्टर्स, भाऊ बहीण. राईट. हे तुमचे फ्रेंड होते ना अलंकार? हो, आहे ना. आहे ना. होय ना. सोनू निगम. वा. ऑल टाइम फेवरेट. आपण कव्हर केले गोष्टी अगोदर, पण त्याच रिलेटेड आहे. येस. मस्त. यांना काय सांगाल? यांना एक मेसेज द्या ना. व्हेरी हार्ड वर्किंग, व्हेरी मेलोडियस पर्सन. हो ना. मस्त. ते ऐकतायत ना? 100%. येस प्लीज. दूरदर्शन दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ, आपण जे काय आज अप्रतिम म्युझिक ऐकलं, आपण जे काय अप्रतिम P.L. देशपांडे, वसंतराव देशपांडे सगळे आपल्याला ऐकायला मिळाले, हे दूरदर्शनमुळे आणि ऑल इंडिया रेडिओमुळे. ऍब्सोल्युटली. वी ओ आवर लाईफ्स टू दिस 2 इन्स्टिट्यूशन्स. खरंच. नेक्स्ट. रहमान. येस. यांना काय मेसेज द्याल तुम्ही? गोष्ट तर तुम्ही सांगितली, पण तरी सुद्धा आपण म्हणतो, तरी सुद्धा यू डिझर्व अबाउट हिम. आय विल से यू डिझर्व वन मोर ऑफर. हाँ रहमान जी, आप सुनिए. बेस्ट विशेस. येस. हा. हे मी आता काही गाण्यांची होती, त्यांच्याबरोबर पण गाणी खूप आहेत का? एकच आहे का? ओके. हो ना. नेक्स्ट पूजा. बाबा आणि लता मंगेशकर. हो, त्यांच्याबरोबरचं पण एकच गाणं. राईट. हे एकच असेल का? हो, एकच आहे. वा वा. लताबाईंनी दुसरं भेटत नाही का कोणाबरोबर? हो हो. मराठी भावसंगीतात. ओके. नेक्स्ट. आशाताईंनी पण मराठी भावसंगीतात फक्त डोंट डू इट यायचे, दोन्ही बाबांबरोबर.
खळ्यांची गाणी. काय म्हणता? म्हणजे मंगेशकर फॅमिली म्हटलं तर सगळेच म्हणजे क्लोज आणि तुमच्याशी म्हणजे व्हेरी नाईस. बाबांची त्यांची खूप मैत्री होती अशी. मस्त मस्त. मी त्या पहिल्या मी मजसी त्याच्यामध्ये नाही मजसी मध्ये आहे ना, ते पूर्ण ती फ्रेमच बघितल्यावर मस्त वाटलं. नेक्स्ट तुझ्या मी हेच म्हणत होतो की मी टॉप असे करत होतो होमवर्क सारखा, टॉप 10 गाणी काढायची तर त्यांची ना गाणी यायचीच बाबांची त्याच्यामध्ये. तेच म्हटलं बघा. आणि हा फोटो खूप मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, असं तुम्ही पण ऐकत असाल. मी ऐकतो दररोज मराठी गाणी, मराठी सकाळी, तर त्यावेळेला तुम्हाला हे दिसतातच असे. प्लीज गो अहेड पूजा. मी त्याच्यासाठी केलं हे, बाकी अदरवाईज गाण्यांमध्ये त्यांची गाणी येतातच म्हणजे बघा. सो किती जबरदस्त. येस, झाली आपली राऊंड. बघा आहे का पुढे? हा, थँक्यू. मस्त मस्त, थँक्यू सो मच. आणि लास्ट शेवटी सांगण्याच्या बाबतीत कोणी सांगितलं तर एवढी गाणी बाबांनी गायली, पण त्याच्यापैकी मी ऐकलं, खरं आहे का मला सांगा, की 70 ते 80% गाणी जी होती ती मंगेश पाडगावकरांची होती. बरोबर आहे? येस. म्हणजे हे त्यांच्याबरोबर म्हणजे अरुण दाते. अरुण दातेंची पॉप्युलर गाणी म्हणजे मंगेश पाडगावकर. हे समीकरण म्हणजे मला वाटलं हे खोटं. मला वाटलं हे खोटं कदाचित बरोबर नसेल. गाणं बाबांच्या आयुष्यातलं शुक्रतारा पाडगावकरांचं, आणि शेवटचं गाणं बाबांच्या आयुष्यातलं ते सुद्धा पाडगावकरांचं. क्या बात आहे. वा वा वा, मस्त. आतापर्यंत हा इंटरव्ह्यू पॉडकास्ट मधला खूप मजा आली, आणि तुम्ही खूप आमच्याशी शेअर केलेलं आहे, आणि खूप मजा आली आहे. ऑडियन्स तुम्हाला पण मजा आली असेल, तर तुम्हाला मजा आली का? म्हणजे काय प्रश्नच नाही. 100%. येस. आता तुम्ही कधी मासे खायला बोलत त्याची वाट बघतो. बस आता फक्त आपण हा झालं की आपण सुटूया. येस. थँक्यू. तुम्ही टाइम एवढा दिल्याबद्दल, तुमच्या वेळामध्ये वेळ काढून, पण थँक्यू सो मच. फॅन्टॅस्टिक जॉब डन. हो, येस. तिथे बसून इतकं काम करताय, आपण दोघं गप्पा मारतो. आणि हे पण आहेत आमचे मिलिंद यांचे नाव. सर थँक्यू मिलिंद. पण तर जाता आपल्या ऑडियन्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडला कसा हा एपिसोड, ओव्हरऑल स्टुडिओ कसा, सगळं सांगा प्लीज. एपीएन पॉडकास्ट बघत राहा. हाय ये ना प्लीज. एपीएन पॉडकास्ट शो बघत राहा आणि आनंद घेत राहा. आणि याच्या मागे फक्त 2-3 लोक आहेत, पण तुम्हाला बघताना जाणवेल असं वाटेल 15 लोकांनी काम केलंय. सो आई विश देम बेस्ट ऑफ लक. आप देखते रहिए एपीएन पॉडकास्ट शो, जिसमें आपको आनंद मिलेगा, आपको इंफॉर्मेशन मिलेगी, और एक जिंदगी जीने का एक तरीका बताने वाले कुछ लोग हैं जो आते जाएंगे. And I would like you people to see APN podcast show every Friday. Please do watch and bless us. Thank you so much. तुम्ही मला या APN podcast शोवर ऐका. काही गोष्टी मी या पॉडकास्टवर असं बोलले जे कधी आयुष्यात बोललो नाही. त्यामुळे तुम्हाला दाते घराण्याच्या, माझ्याबद्दलच्या, माझ्या वडिलांच्या बद्दलच्या, माझ्या प्रोफेशनच्या बद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर परागजींनी आज मला जितकं बोलता गेलं, माझ्या बायकोनी पण केलं, मला बोलता नाही केलं. तुम्ही प्लीज ऐका आणि आनंद घ्या. आप इस एपीएन पॉडकास्ट शो में आइए, मुझे सुनिए, मेरे जिंदगी के कुछ हसीन पल मेरे फादर के साथ के, मेरे म्यूजिक इंडस्ट्री के साथ के, और जिंदगी जीने के कुछ तरीके जो मैंने सीखे, मैं चाहता हूँ कि आप उनसे नज़रअंदाज नहीं करें, उन्हें सुने और उन्हें देखें. थँक्यू. येस मित्रांनो, आता तुम्ही बघितलं आणि असंच तुम्हाला पण आवडला असेल हा डेफिनेटली शो. आम्ही खूप वेळ गप्पा मारलेल्या आहेत आणि आपण कुठे जाऊ नका. पुढच्या शुक्रवारी परत नवीन गेस्ट बरोबर आपण इथे जरूर हजर राहूया आणि तुम्ही पण त्याचा आस्वाद घ्या. सो तुम्ही जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स जरूर लिहा. चांगले किंवा आणखीन कुठल्याही गोष्टी असतील तुम्हाला आवडल्या किंवा नाही आवडल्या, सजेशन असतील किंवा तुम्हाला कुठले गेस्ट आपल्या पॉडकास्टवरती बोलवायचे आहेत तर ते पण जरूर आम्हाला सजेस्ट करा. आम्ही प्रयत्न करू आणि काही असेल तर जरूर कमेंट करा. सो थँक्यू. मी पराग नेसरीकर तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच. गुड बाय. जय हिंद. थँक्यू. वाह.